गुड मॉर्निंग टू कटरा. जय महावैष्णोदेवी. आज आपला आहे प्रवासाचा तिसरा दिवस आणि आपण पोहोचलो आहे काल रात्री कटराला आणि आज आपण जाणार आहे वरती वैष्णोदेवी मातेच्या दर्शनासाठी. तुम्ही पाहू शकता त्रिकुटा पर्वत, श्री महावैष्णोदेवीचं स्थान. आणि आपण आता आहे बस स्टॉप वरती कटराच्या आणि ही लोक पितायत चाय. सकाळी सकाळी दोघ जण चहा पितायत ही. आणि आपण आहे बस स्टॉप वरती. हा अवधूत पण चहा पितोय. अमू नाही पिते, मी नाही पिते. आणि आपण आहे बस स्टॉप वरती कटराच्या. जय माँ वैष्णो देवी. तो चलो गाईज आपण आलो अर्ध्या रस्त्यात चालत आणि आपल्याला बघा किती मस्त मस्त अशा देवाचे मंदिर आहेत आणि मूर्त्या लागल्यात. आणि हे बघा आईचं एक डेकोरेशन केलेलं आहे यांनी. जबरदस्त वाटतंय, जबरदस्त. चलो खूप पब्लिक आहे. आपण पण काट्या घेतलेत. आणि आपण ऑलमोस्ट जवळ आलो. पाहू शकता त्रिकुटा पर्वत, माय माऊलीचं ठाणं. आपण थोड्याच वेळात एंट्री करणार आहे पर्वतावरती माय माऊलीच्या दर्शनाला जाण्यासाठी. गेटच्या आतमध्ये. बोलो वैष्णो देवी माते की जय. जय माता दी. काहीच आपली चालायला सुरुवात झालेली आहे आणि हे बघा काही चालायला सुरुवात केली श्राव्याने पण, अवधूतने पण. सगळ्यांनी काटे घेऊन आणि आपली बारकी जय माता दी. आणि आमची श्राव्या पण काठी घेऊन चालते पण आपल्या अमुकडे काठी नाहीये. जय माता दी. बोल जय माता दी. जय माता दी. आणि गाईज मागच्या वर्षी ह्याच ठिकाणी झाली होती लँडस्लाइड. अंबे मात की जय. शेरावाले मात की जय. गाईज आपल्याला पहिलं अर्धकुंवारीचं दर्शन झालेलं आहे. गाइस थक गए हम बहुत. दिल फटफड़ाने लगा है अभी. अभी तो शुरुआत है. आता बॉडी रिचार्ज होते. ट्रेलर हो गया. पिक्चर अभी बाकी है. अजून ट्रेलर पण नाही. आमू तर श्राव्याला खांद्यावर घेऊन चढतोय. बॉडी चालू झाली. रिचार्ज होत गाईज रस्त्यात चालताना अशी दगडं दिसतात पण ही का बनवतात ते मला नाही माहिती खरंच. जर कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा प्लीज. हे असं का करतात दगडांवर दगडं. आणि आम्ही आता ऑलमोस्ट पोचलेलो आहे अर्ध्या रस्त्यात. काहीच व्हिडिओ काय काढला नाही जास्त कारण की हे बघा हे माझ्या खांद्यावर बसून येत आहे. हे थोडंसं चाललं आणि दमलं. गाईज आपल्याला हिरण दिसलेला आहे इथे. मागच्या वर्षीचाच मोठा झालाय. कसला भारी आहे बघा. तुझं काय म्हणणं आहे? मला खूप इच्छा होती हे डिअर बघायची कारण वैष्णोदेवीच्या यात्रेमध्ये जर डिअर दिसला ना तर यात्रा पावन होते. तसं आम्हाला डिअर दिसला आणि आमची यात्रा पावन झाली. खूप छान वाटलं. आणि वातावरण बघा ना काही सगळीकडे धुकं आहे. सगळीकडे धुकं आहे. गाईज डिअर बघून आम्ही पुढे आलो
आणि आता चाललोय भवनकडे. पुढच्या 10 मिनिटांमध्ये भवन येईल. धुकं बघू शकता तुम्ही. आम्ही डोंगराच्या वरती आहे आणि खालचं काहीच दिसत नाहीये, पूर्ण धुकं आहे. कसं वाटतंय चालायला? गाईस तो बघा रोपवे, पाण्याच्या बाटल्या आहेत त्याच्यामध्ये वरती, आणि ते भवन, माता राणीचं भवन. आपण पोहोचलेलो ऑलमोस्ट, थोडंसंच बाकी आहे. आणि बघू शकता माता राणीचं भवन आणि रोपवे चालू झालाय खालून. फक्त सामानासाठी येतो. आता पुढे जाऊन माणसांसाठी करणार आहेत की नाही ते माहीत नाही आपल्याला अजून त्यातलं काय, पण सामान तर येतं त्याच्यामध्ये खालून. आणि ते बघा माता राणीचं भवन. गाईज फायनली आपण पोहोचलो आहे श्री मा वैष्णो देवीच्या पवित्र त्रिकुट पर्वतावरती, गडावरती. आणि तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर आईचं मंदिर, भवन, पवित्र भवन. बुरा वैष्णो देवी माते की जय. आई माऊलीचा उदो उदो. माझं तर पहिलंच वर्ष आहे इथे आणि मला इकडे येऊन खूप छान वाटतंय, खूप छान. रोपवेचा मार्ग हा, रोपवे तर समजा जातो डायरेक्ट, आणि समोरून कार येते बघा भैरव बाबाला. सो गाईज आपण आता जाऊया पुढे, चला, आणि दर्शन घेऊया. त्याच्या आधी आपल्याला मोबाईल आणि आपली बॅग ठेवण्याला लागणार आहे लॉकर मध्ये. तर स्मार्ट लॉकर उपलब्ध आहे इथे लिहिलंय, खाली समोर लिहिलंय स्मार्ट लॉकर उपलब्ध आहे म्हणून. पुढे जाऊ आणि स्मार्ट लॉकर मध्ये आपला मोबाईल वगैरे, सामान वगैरे जमा करू, आणि मग आपण माता राणीचं दर्शन घ्यायला जाऊया. सो गाईज असं वाटतं इथे रेकॉर्डिंग चालू आहे कुठल्या तरी गाण्याची. चलो आपण ठेवूया आता मोबाईल लॉकर रूम मध्ये, स्मार्ट लॉकर मध्ये, आणि जाऊया माता राणीच्या दर्शनाला. तर काही आमचं दर्शन झालंय आणि आपण आम्हाला भेटलंय आता प्रसादामध्ये आहे शिरा आणि चणे आणि सोबत चहा. आम्हाला भेटलंय हलवा, छोले आणि चाय. ग्रहण करून घेतो. आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.